मोठी घसरण बघायला मिळते। घसरण काय एक दिवसाची नाही तर मोठ्या दिवसांची आपल्याला पाहावयास मिळत आहे। होय, आता सोन्यासोबत अचानक चांदीचे दर घसरू लागलेले आहेत। एकंदरीत जर परिस्थिती बघायला गेलं तर सर्व काही रेकॉर्ड तोडून मागच्या 10-15 दिवसापासून सोन्याच्या दरात घसरणच आहे। बघा आता नेमकी घसरण का होत आहे, कोणत्या ठिकाणी मोठी घसरण झालेली आहे, आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव आपण बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती बघायला मिळेल। आणि महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। तर चला सर्व काय अपडेट बघूयात। बघा, सोने आणि चांदीच्या दराबाबत मोठी बातमी अखेर समोर आली। वाढणारे सोन्याचे दर अखेर पडू लागले। युद्धामध्ये सोन्याचे दर खूप वाढतील, 2 लाखाच्या पुढे भाव जाईल असं कोण प्रत्येक लोक म्हणत होते, पण तसं झालंच नाही। उलट गोष्ट दुसरीच घडली आणि सोन्याच्या दरात रोज दिवसेंदिवस घसरण होऊ लागली। घसरण साधी नव्हती, 10,000 रुपयांची, कधी 5,000ची, कधी 4,000 रुपयांची, तर 10,000 रुपयांची घसरण तर बऱ्याच वेळेस सोन्याच्या दरात बघायला मिळाली आणि चांदीच्या दरात पण सारखं घसरणच पाहायला मिळाली आहे। बघा आता आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव जाहीर झालेले आहेत। लोकांना वाटलं आज पण सोन्याचे दर वाढतील की काय, पण तसं झालं का, तर काहीच नाही। बरेच जण म्हटले की 5,000 आणि 6,000 आणि आज सोन्याचे भाव वाढतील का, तर आतापर्यंत रोज सोन्याचे भाव पडले आहेत, पण तसं आज पण झालं नाही। 6,000 रुपयांची पण वाढ जी आहे ती सोन्याच्या दरात झालेली नाही। उलट आता मागच्या 10 दिवसांपासून मोठी घसरण आणि चांदीच्या दरात पण मोठी कपात आपल्याला म्हणजे बघायला मिळत आहे। आज जर तुम्ही भाव बघितला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। आज बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सोन्याचे दर, चांदीचे दर आपल्याला बघायला मिळत आहेत आणि ते वेगळ्याच परिस्थितीमध्ये आहेत। आता सोन्याचे आणि चांदीचे दर मागच्या 10-15 दिवसापासून खूपच खाली आलेले आहेत। बघा आज कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी दर हा सोन्याला आहे ते पण मी सांगणार आहे तुम्हाला। जर तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे सोन्याचे दर बघायचे असतील, सोन्याच्या आणि चांदीच्या किमती आजच्या बघायच्या असतील, तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील सोन्याचे आणि चांदीचे आजचे ताजे भाव बघायला मिळतील। आज काय दर मिळत आहे हे देखील तुम्हाला बघायला मिळेल। त्याकरिता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आज दर बदलले आहेत। बऱ्याच जिल्ह्यात सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती अचानक कमी झालेल्या आहेत। एवढ्या कमी झाल्या आहेत की लोक आश्चर्यचकित झालेले आहेत। कोणालाच वाटत नव्हतं की सोन्याच्या आणि चांदीच्या किमती एवढ्या कमी होतील, पण आज अचानक आणि मागच्या 10 दिवसांपासून मोठी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या दरात आपल्याला बघायला मिळाली आहे। तर चला आता आजचे ताजे सोन्याचे चांदीचे काय भाव आहेत आणि खरंच आता सोन्याचे दर जे आहेत ते 56,000 रुपयांवर येणार आहेत का, याबाबतची जी काय बातमी आलेली आहे त्यामागची काय सत्यता आहे, काय माहिती आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार असून तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। बघा या ठिकाणी मोठी बातमी आलेली आहे। सोने चांदीच्या दराबाबत आत्ताची ताजी बातमी आहे। बघा सोन्याच्या किमती तर कमी झाल्यात, पण चांदीच्या किमती पण अचानक कमी होत आहेत। बघा आता तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे काय भाव आहेत, काय दर आहेत, हे जर तुम्हाला बघायचे असतील तर आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आज आणि मागच्या 10 दिवसात मोठी घसरण सोन्यासोबत चांदीच्या दरात बघायला मिळत आहे। बघा 10,000 रुपयांची मोठी घसरण सोन्याच्या दरात होणं म्हणजे ही साधी गोष्ट नाही। मागच्या 30 किंवा त्यापेक्षा जास्त 40 वर्ष जरी म्हटलं तरी काय हरकत नाहीये, 40 वर्षातील सर्वात मोठी घसरण सोने आणि चांदीच्या दरात आलेले आहे। म्हणजे अशी वेगाने घसरण याच्या आधी कधीच झालेली नव्हती असं आता तज्ज्ञांचं आणि सोने व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। बघा सोने व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आज अचानक मोठा बदल सोन्याच्या दरात झालेला आहे। बघा सोन्याच्याच नाही तर चांदीच्या दरात पण बदल होत असून सोने चांदीचे दर खूपच घसरू लागलेले आहेत। बघा आता व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचा आणि चांदीचा भाव खरंच आता 1 लाखाच्या खाली पुढच्या 15 ते 20 दिवसात जाणार आहे का, याबाबत व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे पण तुम्हाला सांगतो, कारण की सोन्याचे मोठमोठे व्यापारी काय म्हणले आहेत, अजून सोन्याच्या किमती किती रुपयांनी कमी होणार आहेत, एप्रिल महिन्यामध्ये रोजच सोन्याचे भाव आता कमी होतील का, चांदीचे भाव कमी होतील का, याबाबत आता व्यापाऱ्यांनी काय माहिती दिली ती पण मी तुम्हाला पुढे दाखवणार असून तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती बघायला मिळेल। कारण की युद्ध सुरू आहे आणि ऐन युद्धामध्ये सोन्याचे भाव जे आहेत ते वाढत असतात, पण यावेळेस सोन्याचे भाव पडत आहेत, किमती कमी होत चाललेल्या आहेत। बघा आजच्या ताज्या सोन्याच्या आणि चांदीच्या किमती आता काय आहेत हे तुम्हाला दाखवतो। 18 कॅरेट सोन्याचा भाव पाहूयात, त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव नेमका काय आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार असून आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा।
बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सोने चांदीच्या दरातील आजची ही अनपेक्षित घसरण पाहून संपूर्ण देशातील गुंतवणूकदार आणि सामान्य जनता आता जे आहे ते आश्चर्यचकित झालेले आहे. खरं तर रशिया युक्रेन असो वा इराण इस्रायल जेव्हा जेव्हा जगात युद्धाचे ढग दाटून येतात तेव्हा सोन्याचे भाव गगनाला भिडतात. हा आजवरचा इतिहास आहे, पण सध्या जे घडतंय ते पूर्णपणे या इतिहासाच्या उलटच आहे. जगात युद्धाची परिस्थिती सध्या आहे आणि युद्धाची परिस्थिती असताना सोन्याचे भाव खूप वाढत असतात, म्हणजे मोठी घसरण होत असते. मग या वेळेस का घसरण झाली नाही? यावेळेस वेगळीच परिस्थिती बघायला मिळाली. रोज जे सोन्याचे चांदीचे दर मागच्या काही दिवसापूर्वी वाढत होते ते उलट ऐन युद्धाच्या वेळेस घसरू लागले आणि युद्ध जोपर्यंत सुरू तोपर्यंत युद्धामध्ये सोन्याचे दर रोजच कमी होतानाच दिसून आलं. आणि फक्त सोन्याचेच नाही तर चांदीचे दर पण अचानक एवढे कमी झाले की लोक आश्चर्यचकित झाले. बघा, सोन्या चांदीचा भाव आजचा काय आहे हे पण मी तुम्हाला दाखवतो, कारण आज तर एवढी मोठी घसरण झाली आहे की तुम्ही ऐकून आश्चर्यचकित व्हाल. बघा, मग आता सोन्या आणि चांदीच्या दरातील घसरणीची कारणे काय आहेत आणि सोनं आता खरंच 1 लाखांच्या खाली येणार आहे का? सोन्याच्या किमती 1 लाखांपेक्षा कमी आता होणार आहेत का? याबाबत देखील सोन्याचे जे मोठमोठे व्यापारी असतात ना, त्यांनी मोठी माहिती दिलेली आहे, जी माहिती आतापर्यंत कोणत्याच नागरिकांना दाखवण्यात आलेली नव्हती. ती माहिती मी आता तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये सोन्याचा काय भाव आहे, सोन्याच्या काय किमती आहेत, सोन्याचे भाव आज किती रुपयांनी कमी झालेत, चांदीचे किती रुपयांनी कमी झालेत, हे तुमच्या जिल्ह्यातील माहिती बघायला मिळणार आहे. कारण आता महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सोन्याच्या किमती कमी झाल्यात, चांदीच्या किमती कमी झाल्यात हे सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघायला मिळतील. त्यासाठी शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा, कारण की महाराष्ट्रातील काही जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी अचानकपणे सोन्यासोबत चांदीच्या किमती खूपच घसरल्या आहेत. एवढी मोठी घसरण झालेली आहे की सगळ्या जणांनी सोनं घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी केलेली आहे. बघा, ज्या दुकानांमध्ये सोनं घेण्यासाठी कुणीच जात नव्हतं, सोन्याचे भाव मागच्या वेळेस चांगले वाढत होते, त्यामुळे सोन्याच्या दुकानावरती एक गिराईक सुद्धा बघायला मिळत नव्हतं. त्याच सोन्याच्या दुकानावरती आज मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत आहेत आणि सोनं घेत आहेत, चांदी घेत आहेत. त्याचं कारण म्हणजे सोन्या चांदीचे भाव जे आहेत ते अचानक पडलेले आहेत. अचानक पडलेल्या सोन्या चांदीच्या भावामुळे सगळेच जण आश्चर्यचकित झालेले आहेत. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला असून कोणाला काय करावं हे आता सुचत नाही. आजची जर परिस्थिती बघितली तर वेगळीच आहे, कारण मागच्या 15 दिवसापासून सोन्याचे आणि चांदीचे भाव कमी होत आहेत आणि आज देखील तीच परिस्थिती निर्माण झाली. पण बघा, आता ताजा भाव काय आहे? 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात कमी झालेले आहेत? सगळ्यात स्वस्त सोनं कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रामध्ये किती रुपयांनी सोन्याचे भाव घसरले आहेत? सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळेल की भावामध्ये सध्याचे जे बदल आपल्याला बघायला मिळत आहेत हे बदल एवढे वेगळे आहेत की कोणालाच वाटत नव्हतं. सगळेजण म्हणायचे सोन्याचे दर आता पडणार नाहीत, उलट सोन्याच्या दरात मोठी जी आहे ती वाढ होऊ शकते असं लोकांचं म्हणणं यायचं, पण तसं झालं नाही. बघा, युद्धाच्या वेळेत आता सध्या सोन्याचे दर घसरत आहे. मोठी घसरण सोन्याच्या दरात, चांदीच्या दरात निर्माण झालेले आहे. ताजे भाव जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला आश्चर्य चांगलंच वाटणार आहे. एकंदरीत जर विचार केला तर आता सोनं आणि चांदी चांगलंच पडू लागलेलं आहे. आता सोने आणि चांदीच्या भावात घसरण होऊ लागलेली असून सगळ्या जणांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा कोणतीच आता चिंता करू नका. जर तुम्हाला वाटत असेल की आमच्याकडे असं आहे, आमच्याकडे सोनं आम्ही घेतलं आहे, आम्हाला असं आता जे आहे ते आम्ही विकावं की ठेवावं असा प्रश्न येत असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये. फक्त शांतता, संयम बाळगा आणि सोनं खरेदी किंवा विक्रीचा निर्णय योग्य त्या जे आहे ते जो सल्लागार असतो, सोन्याचे मोठे व्यापारी किंवा तज्ज्ञ असतील त्यांच्याशी बातचीत करून विचारपूर्वकच निर्णय घ्या. कोणताही निर्णय जे आहे ती घाई गडबडीत घेऊ नका, ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची. बघा, आजचे ताजे सोन्याचे चांदीचे भाव जर बघितले तर आश्चर्य वाटेल. जगात युद्धाची परिस्थिती असताना सोनं वाढण्याऐवजी चक्क कोसळत आहे, कमी होत आहे. ही घसरण एवढी मोठी आहे की आज सकाळी सराफा बाजार उघडल्यापासून सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम मागे मोठी आपल्याला घट बघायला मिळत आहे. म्हणजे बघा, मुंबई असो, पुणे असो वा दिल्ली असो, सर्वच मोठ्या शहरातील सराफा बाजारात आज मोठी शांतता पसरली आहे. कारण कोणालाच हे समजलं नाही की नेमकं काय होतंय. सगळ्यांना वाटलं सोन्याचे भाव आता वाढतील, पण तसं झालंच नाही. उलट सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण बघायला मिळाली. आजचा विचार केला तर
बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला सोन्याच्या दरात बदल बघायला मिळाला. मग आता तुमच्या जिल्ह्यामध्ये सोनं स्वस्त झालंय का? तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय भाव आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आता सर्वात मोठी माहिती समोर आलेली आहे. जे सोन्याचे दर 2025 मध्ये रोज वाढत होते ते सोन्याचे दर आता रोज पडत आहेत, ते पण 1000 रुपयांनी नाही तर 4000ने, कधी 5000ने, कधी 8000ने, तर कधी 10000 रुपयांनी अशी मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. मग चला आता सोन्याचे भाव काय आहेत, किती रुपयांनी सोनं स्वस्त झालंय, चांदी किती रुपयांनी स्वस्त झाली, आता सर्व काही तुम्हाला मी 2 मिनिटांमध्ये लगेच सांगतो. तर बघा आता या ठिकाणी तुम्हाला राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, लोक विचार करत आहेत की जे सोनं काही दिवसांपूर्वी 1,60,000च्या पार गेलं होतं ते अचानक आता एवढं कमी कसं काय झालेलं आहे. चांदीच्या बाबतीत तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. चांदीच्या दरात ही मोठी पडझड झालेली असून आता सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात जी घसरण सुरू झाली ती थांबण्याचं नाव घेत नव्हती आणि तितक्यातच चांदीचे भाव पण घसरू लागले, किमती कमी होऊ लागल्या आणि सगळे लोक जे आहेत ते दुकानांकडे जाऊ लागले. का तर आम्हाला सोनं घ्यायचं आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार सकाळी बाजार उघडल्यानंतर वेगळी परिस्थिती बघायला मिळाली. एकंदरीत पाहायला गेलं तर मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही एक आनंदाची बातमी असली तरी ज्यांनी नुकतीच मोठी गुंतवणूक केली आहे, ज्यांनी सोनं घेतलं आहे, त्यांना आता जे आहे ती वेगळंच आश्चर्य वाटत आहे. कारण की आता ज्यांनी मागच्या वेळेस सोनं घेतलं होतं ते आता पश्चातापामध्ये आहेत की का सोनं घेतलं, कारण आता घसरण आपल्याला बघायला मिळत आहे. पण बघा, आता सध्याची परिस्थिती पाहता मोठी घसरण सोन्यासोबत चांदीच्या दरात दिसून येत आहे. तर चला आता सर्वात आधी आपण चांदीचे भाव काय आहेत, आजचा चांदीचा रेट काय आहे, कोणत्या जिल्ह्यात चांदी स्वस्त झाली, कोणत्या जिल्ह्यामध्ये चांदीचे दर वाढले ते आपण बघूयात आणि त्यानंतर आजचे ताजे सोन्याचे भाव काय आहेत हे पण तुम्हाला लगेच दाखवतो. सोन्याचे भाव किती रुपयांनी स्वस्त झालेले आहेत, किमती का पडत आहेत, ही सर्व काय माहिती आपण बघणार आहोत. त्यासाठी आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, आलेल्या माहितीनुसार चांदी असो की सोना असो मोठी घसरण बघायला मिळत चाललेली आहे. चांदीच्या दरात ही मोठी पडझड सुरू झालेली आहे. सकाळी बाजार उघडल्यावरती चांदीचे दर पण पडू लागलेले आहेत. युद्धाच्या काळात लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात, पण यावेळेस गुंतवणूकदारांचा कल बदलला आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आजचे ताजे दर पाहिले तर तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. सोन्याच्या दरातील ही घसरण केवळ तात्पुरती आहे का की येणाऱ्या काळात आणखीन सोन्याचे दर पडणार आहेत, याबाबतचा सल्ला तज्ञांचा काय आहे ते पण आपण बघूयात. तर चला सोन्याचे आणि चांदीचे आजचे काय भाव आहेत, कोणत्या जिल्ह्यात काय दर मिळतोय ते आपण सर्वात आधी जाणून घेऊ. तर आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सर्वात आधी आपण चांदीचा आजचा भाव काय आहे हे बघणार आहोत, त्यानंतर सोन्याचा भाव काय आहे हे आपण जाणून घेण्याचं लगेच काम करणार आहोत. एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत आता आज वेगळीच परिस्थिती बघायला मिळाली. बघा, आलेल्या माहितीनुसार सोने चांदीचे दर आता बदललेले आहेत. सध्या आता सर्वात आधी आपण चांदीच्या दराकडे एक नजर टाकूयात. बघा, आता हे चांदीचे दर अंदाजित आहेत. आज जर विचार केला तर चांदीच्या दरात मोठा बदल आपल्याला बघायला मिळत आहे. सोना असो किंवा चांदी असो या ठिकाणी दर आता बदलले आहेत. बघा, मुंबई, पुणे, दिल्ली या ठिकाणी चांदीच्या दरामध्ये आज वेगळी परिस्थिती बघायला मिळाली. आजचा जर साधारण दर बघायला गेला तर चांदीचा दर हा वेगळाच आपल्याला दिसून येत आहे. जे चांदीचे दर खूप वाढत होते ते घसरल्याचं दिसून येत आहे आणि सोन्याचे दर पण घसरलेले आहेत. बघा, सर्वात आधी सोन्याचा विचार जर केला तर आज मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी 1,44,860 रुपये हा सोन्याचा 24 कॅरेटचा दर आहे आणि सध्या परिस्थिती पाहता 24 कॅरेट शुद्ध सोन्याला अशा प्रकारचा भाव मिळत आहे. तर बघा, 22 कॅरेट सोन्याचा दर आहे तो म्हणजे दागिन्यांचा दर 1,32,790 रुपये 22 कॅरेट सोन्याचा आपल्याला दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये बघायला मिळतोय. त्यानंतर नागपूर आणि सुरत या शहरांमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव पाहायला गेलं तर शुद्ध सोन्याचे भाव आहेत 1,44,710 रुपये ते 1,44,760 रुपये असा भाव नागपूर, सुरत या ठिकाणी आपल्याला सोन्याचा बघायला मिळत आहे. लखनौ या ठिकाणी लखनौ असेल, पाटणा असेल या ठिकाणी 1,44,770 ते 1,44,860 रुपये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे. तर दागिन्यांचा भाव जे 22 कॅरेटचं सोनं आहे त्याचा भाव 1,32,700 ते 1,32,800 रुपये आपल्याला पाहावयास मिळतो आहे. अशा प्रकारची अपडेट होते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. चांदीचा भाव काय आहे त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच आपण या चॅनलवरती देणार आहोत. तो पण बघायचा असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद.